नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू. 17 मे पासून अतिशय पवित्र अशा अधिक महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्याची समाप्ती 15 जून रोजी होणार आहे आणि हा संपूर्ण महिना भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असल्यामुळे या काळात त्यांची केलेली सेवा आणि उपासना आपल्याला अक्षय पुण्याची तसेच मोक्षाची प्राप्ती करून देत असते असं मानलं जातं. आता हा अधिक महिना भगवान विष्णूंना का समर्पित आहे याबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा हिंदू धर्मात सर्व महिन्यांची नावं ठेवली जात होती तेव्हा मुख्य महिन्यांमध्ये गणना न झाल्यामुळे लोक आपल्याला अपवित्र समजतील या चिंतेने अधिक मास हा खूप दुःखी आणि निराश झाला होता. अधिक मासाचे हे दुःख पाहून स्वतः भगवान विष्णूंनी त्याला सांगितलं की तू मला अत्यंत प्रिय असशील. आजपासून तुझे नाव पुरुषोत्तम मास असेल जे माझेच एक नाव आहे. तसेच मी स्वतःच्या या महिन्याचा स्वामी असेन आणि म्हणूनच इतर 12 महिन्यांपेक्षा वेगळा असलेल्या या पवित्र महिन्यात श्री हरी विष्णूंची विशेष पूजा केली जाते. या अधिक महिन्यात जेवढे महत्त्व भगवान विष्णूंच्या सेवेला दिले जाते तेवढेच अनन्यसाधारण महत्त्व आपल्या कुलदेवीची ओटी भरण्याला सुद्धा दिलं गेलं आहे. कारण या पवित्र काळात आपल्या कुलदेवीचा मान सन्मान राखणे हे आपलं कर्तव्य मानलं जातं. म्हणूनच आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुलदेवीची ओटी कधी आणि कोणत्या दिवशी भरावी, ती घरात भरावी की मंदिरात जाऊन भरावी, तसेच ओटीमध्ये कोणते साहित्य असावं याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचप्रमाणे या ओटीमध्ये आपल्याला एक अत्यंत विशेष वस्तू ठेवायची आहे ज्याशिवाय ही ओटी अपूर्ण मानली जाते. कारण अधिक महिन्यात योग्य पद्धतीने कुलदेवीची ओटी भरल्यास कुटुंबाला सोन्यासारखे दिवस येतात आणि देवीचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला राहतो. आणि हा संपूर्ण विधी कसा आणि कोणत्या शुभ वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून कुलदेवीचा आशीर्वाद हा तुमच्या कुटुंबावरती सदैव राहील. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. तर पहा मंडळी, येत्या 15 जून रोजी हा पवित्र अधिक महिना संपणार आहे आणि म्हणूनच हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला अगदी घरच्या घरी तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. ज्याप्रमाणे आपण अधिक महिन्यामध्ये आपल्या जन्मदात्या आईचा मान सन्मान करून तिची ओटी भरतो, कारण आपली आई सुद्धा आपल्यासाठी एखाद्या देवीपेक्षा कमी नसते. अगदी त्याचप्रमाणे या पवित्र काळात आपल्या कुलदेवीची ओटी भरून तिच्यातील मातृत्वाचा आदर करणे आणि तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे हे आपलं परम कर्तव्य मानलं जातं. या अधिक महिन्यात जेवढे महत्त्व भगवान विष्णूंच्या पूजेला दिलं जातं तेवढंच अनन्यसाधारण महत्त्व आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरण्याला सुद्धा दिलं गेलं आहे. कारण कुलदेवीची मनोभावे केलेली पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांना आणि अप्रिय घटनांना टाळण्यास मदत करते. जेव्हा आपण या अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरतो तेव्हा ती आपल्या घरातील आणि आपल्या कुटुंबातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर करून आपल्या मनातील सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करते. कारण आपली कुलदेवी ही आपल्या संपूर्ण कुळाचं आणि घराण्याचं सदैव रक्षण करत असते आणि तिच्या कृपेनेच आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदत असतं. आता कुलदेवीची ओटी भरल्याने कोणते मोठे फायदे होतात तर पहा, आपल्याला समजलंच असेल. तर मग या अधिक महिन्यामध्ये नक्की कोणत्या दिवशी ही ओटी भरावी याबद्दल आपण आता सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही महिना सुरू झाल्यापासून ते महिना संपेपर्यंत कोणत्याही दिवशी कुलदेवीची ओटी भरू शकता. फक्त अमावस्येचा एक दिवस सोडून तुम्हाला इतर कोणत्याही दिवशी हा शुभविधी करता येईल. कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवार तसेच महिन्यातील पौर्णिमा किंवा अष्टमी ही तिथी अत्यंत शुभ मानल्या जातात. पण या ठराविक दिवशी जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही अधिक महिन्यातील इतर कोणत्याही दिवशी ही ओटी अगदी हक्काने भरू शकता.
ही ओटी तुम्ही नक्की कुठे भरायची आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा टाक असेल तर तिथेच तुम्ही हा विधी करू शकता किंवा तुम्ही घरात स्थापन केलेल्या मंगल कलशासमोर सुद्धा ही ओटी तुम्ही भरू शकता। बरेच जण या अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या मुख्य मंदिरामध्ये जात असतात आणि तिथे दिवेला अनारसांचा वाण अर्पण करत असतात। त्यामुळे जर तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाणार असाल तर तिथे जाऊन ओटी भरली तरी सुद्धा चालेल। जर तुम्हाला देवीच्या मूळ गावी जाणं अजिबात शक्य नसेल तर तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या गावात जिथे कुठे कोणतंही देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही त्या देवीलाच आपल्या कुलदेवीचं रूप मानून तिची ओटी भरली तरी सुद्धा चालू शकते। याचा अर्थ असा की जर तुमची कुलदेवी तुळजापूरची तुळजा भवानी माता किंवा माहूरची रेणुका माता असेल तर तुमच्या जवळचे मंदिर लक्ष्मीचे किंवा कालिका मातेचे असेल तरी सुद्धा त्यांनाच आपल्या कुलदेवीचं स्वरूप मानून तुम्ही हा विधी करू शकता। आणि दिवसभरामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही ओटी भरू शकता। आता आपण अत्यंत महत्त्वाचा भाग पाहणार आहोत की कुलदेवीची ओटी नक्की कशी भरायची आणि या ओटीमध्ये कोणत्या वस्तूंचा खरा मान असतो आणि काय साहित्य लागतं। तर पहा, सर्वप्रथम आपल्याला कुलदेवीची ओटी भरण्यासाठी एका खणाची किंवा साडीची गरज असते, ज्यामध्ये आपल्याला पाणी असलेला आणि शेंडी असलेलाच नारळ वापरायचा आहे, कारण सोललेला नारळ हा पूजेमध्ये वापरत नाहीत। या ओटीसाठी तुम्ही खणाची साडी वापरू शकता आणि जर साडी घेणं तुमच्या परिस्थितीनुसार शक्य नसेल तर तुम्ही एखादा चांगला ब्लाउज पीस म्हणजेच खण घेतला तरी सुद्धा चालेल, किंवा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही देवीसाठी सुंदर अशी नऊवारी साडी सुद्धा खरेदी करू शकता। आता तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीला गेला असाल तर तिथे नऊवारी साडीनेच कुलदेवीची ओटी भरली जाते आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नक्कीच नऊवारी साडी घेऊ शकता। नऊवारी साडी म्हणजे ज्याला 9 वार असतात आणि 9 वार म्हणजे देवीचे 9 रूप असतात आणि म्हणूनच तुम्ही शक्य असेल तर 9 वार साडीही घेऊ शकता आणि नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही 6 वारी साडी घेतली तरी सुद्धा चालेल आणि अगदी तुम्ही ब्लाउज पीस घेतला तरी सुद्धा चालेल। जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही ओटी भरण्यासाठी घेऊ शकता, म्हणजे 6 वार, 9 वार किंवा ब्लाउज पीस। फक्त हे वस्त्र घेताना किंवा साडी घेताना ती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पैशातनं घेतलेली असावी। तुम्हाला कोणीतरी ती दान म्हणून दिलेली असेल किंवा तुम्हाला ती गिफ्ट म्हणून मिळालेली असेल तर अशी साडी किंवा असा ब्लाउज पीस तुम्हाला घेता येणार नाही। तुमच्या स्वतःच्या पैशातनं तुम्ही ती खरेदी केलेली असावी आणि साडी किंवा ब्लाउज पीस घेताना तो सुती किंवा रेशमी असावा, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यांमध्ये अधिक असते आणि म्हणूनच साडी किंवा ब्लाउज पीस घेताना तुम्हाला सुती किंवा रेशमी घ्यायचं आहे। आता ही ओटी भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटावरती तुम्हाला ही साडी किंवा ब्लाउज पीस ठेवायचं आहे। त्यानंतर त्या साडीवरती तुम्हाला थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहेत आणि त्या गव्हावरती किंवा तांदळावरती तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे। ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच नारळ घ्यायचा आहे, तो सोलायचा नाही, कोणत्याही प्रकारच्या शेंड्या काढायच्या नाहीत। तसाच नारळ त्या तांदळावरती किंवा गव्हावरती ठेवायचा आहे आणि नारळ ठेवताना जेव्हा देवीची ओटी भरणार आहे तेव्हा नारळाची शेंडी ही देवाकडे येईल, म्हणजेच देवीकडे येईल, अशाच पद्धतीने तुम्हाला तो नारळ ताटामध्ये ठेवायचा आहे। आणि आता यासोबतच तुम्हाला एक हळकुंड म्हणजे अख्खी हळद जी असते, जी लेकूरवाळी हळद आपण ज्याला म्हणतो, तर एक अख्खं हळकुंड तुम्हाला घ्यायचं आहे, एक खारीक घ्यायचं आहे, एक बदाम घ्यायचा आहे, एक सुपारी घ्यायची आहे आणि 1 रुपयाचं एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहे। या सर्व वस्तू तुम्हाला त्या ताटामध्ये ओटी सोबत ठेवायच्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला 16 शृंगाराचं साहित्य जे असतं तर ते सुद्धा घ्यायचं आहे। पण जर एवढं घेणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला मी ज्या काही वस्तू सांगते त्या आवर्जून घ्या, ज्यामध्ये लाल रंगाचं वस्त्र, बांगड्या, हळद, कुंकू, गजरा, मंगळसूत्र आणि जोडवी हे शृंगाराचं साहित्य तुम्हाला ओटीमध्ये भरताना घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 16 प्रकारचा शृंगार जो आहे तर तो सुद्धा घेऊ शकता। पण नाही शक्य झालं तर ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। आता जेव्हा तुम्ही शृंगाराचं साहित्य घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला चुकूनही लिपस्टिक, पावडर, आयलाइनर, नेल पॉलिश या ज्या वस्तू आहेत तर त्या ओटीमध्ये ठेवायच्या नाहीत, कारण या अनेक रसायनांपासून बनवलेल्या असतात, म्हणजेच केमिकलपासून बनलेल्या असतात आणि त्या वस्तूंचा धर्मग्रंथानुसार कुठेही उल्लेख नाही आणि म्हणून या 4 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला कुलदेवीची ओटी भरताना चुकूनही ओटीमध्ये ठेवायच्या नाहीत।
ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर त्याच वस्तू तुम्हाला ओटीमध्ये ठेवायच्या आहेत आणि ही ओटी भरताना तुम्हाला एक वेणी किंवा गजरा हा घ्यायचा आहे. गजरा किंवा वेणी शक्य नसेल तर मग गुलाबाचं फूल तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल. आता ही ओटी भरताना ज्या वस्तू तुम्ही ताटामध्ये ठेवणार आहे तर ते ताट तुम्हाला स्टीलचं किंवा तांब्याचं घ्यायचं आहे. चुकूनही प्लास्टिकचं ताट अजिबात वापरायचं नाही. आता ही ओटी घरातल्या स्त्रीनेच भरावी. जर जी स्त्री ओटी भरणार आहे तिने हातपाय स्वच्छ धुवायचा आहे, छान असं रेडी व्हायचं आहे, साडी किंवा ड्रेस घालायचा आहे, स्वतःच्या कपाळावरती हळद कुंकू लावायचा आहे, हातामध्ये तुम्हाला हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत, असा छानसा शृंगार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओटी भरायची आहे. आता जिथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ओटी भरणार आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला देवीसमोर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्यामध्ये शक्यतो 33 वाती लावा. 33 वात ज्या असतात तर त्या वातींचं एक वात तुम्हाला कुठेही पूजा साहित्य मिळतं तिथे 33 वातींची एक वात मिळते, तिथून आणा आणि ती छान तुपामध्ये भिजवून घ्या आणि असा हा वातींचा दिवा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा टाक असेल तर तिथे लावायचा आहे. मंदिरामध्ये गेला असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर देवीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, अक्षदा अर्पण करायचं आहे, एक फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे जे ओटीचं ताट आहे तर ते आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे. आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि हे ताट आपल्या छातीला लावायचं आहे. म्हणजेच ताट दोन्ही हातामध्ये पकडून आपल्या छातीजवळ पकडायचं आहे. आपल्या कुलदेवी समोर तुम्हाला उभं राहायचं आहे. त्यानंतर हे ताट आपल्या छातीजवळ पकडून कुलदेवी समोर कुलदेवीकडून चैतन्य मिळावे, आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, आपली प्रगती व्हावी, कुटुंबावर कोणतंही संकट येऊ नये अशी कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे, कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे आणि सांगायचं आहे की या अधिक महिन्यामध्ये मी तुझी ओटी भरत आहे. मी मूळस्थानी येऊन ओटी भरू शकत नाही म्हणून घरच्या घरीच ही ओटी मी भरत आहे, तर तू ते या ओटीचा स्वीकार कर. किंवा तुम्ही मूळस्थानी गेले तर देवीला सांगायचं आहे की मी तुझ्या मूळस्थानी येऊन तुझी ओटी भरत आहे, तर तुझा आशीर्वाद हा सदैव माझ्या कुटुंबावरती राहू दे आणि माझ्या कुटुंबात तुझ्या कृपेने सुख शांती समृद्धी नांदू दे. तर घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता कमी पडू देऊ नकोस अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर ही जी ओटी आहे तर ती ओटीला हळद कुंकू लावून ही ओटी तुम्हाला कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायचे आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ तुमच्या दोन्ही हातामध्ये घेऊन तुम्हाला कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी आपण जी ओटी अर्पण केलेली आहे तर त्या ओटीवरती अर्पण करायचं आहेत. असं 5 वेळेला हे तांदूळ तुम्हाला तिच्या मस्तकाला लावून तिच्या ओटीवरती अर्पण करायचं आहेत. त्यामुळे देवी तत्व हे जागृत होण्यास मदत होत असते. आता हीच ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक खूप महत्त्वाची वस्तू जी आहे तर ती आपल्या कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे, ते म्हणजे तांबूल. तर पहा, कुलदेवीची ओटी भरत असताना कुलदेवीला तांबूल सुद्धा अर्पण केलं जातं. आता तांबूल हे नक्की काय असतं हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण आपण प्रत्येक जण जेव्हा जेव्हा आपल्या कुलदेवीला जातो तिथे सुद्धा आपण तांबूल हा ओटीमध्ये ठेवत असतो. आता हे तांबूल तुम्ही घरी बनवलं तरी सुद्धा चालतं, पण एवढ्या वस्तू आपल्याकडे नसतील तर अशा वेळी जिथे कुठे पान शॉप आहे, जिथे खाण्याची पानं मिळतात तिथे जाऊन जरी तुम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला कुलदेवतेसाठी तांबूल बनवून हवा आहे, त्यामध्ये तुम्ही तंबाखूचा वापर करू नका असं त्यांना सांगितलं तर ते तुम्हाला तांबूलचे आहे तर ते बनवून देतात. आणि हेच तांबूल आपल्याला ओटी भरताना आवर्जून अर्पण करायचं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे ओटीमध्ये ज्या काही वस्तू तुम्ही घेणार आहे तर त्या तुमच्या स्वखर्चाने घेतलेल्या असायला हव्यात. कोणीतरी गिफ्ट दिलेले आहे तर अशा वस्तू तुम्ही ओटी भरण्यामध्ये अजिबात घ्यायच्या नाहीत. भले तुम्ही एखादी वस्तू कमी घेतली तरी सुद्धा चालेल. आता जो तांबूल तुम्ही ओटीमध्ये ठेवणार आहे तर तो तांबूल काही वेळाने उचलून घ्यायचा आहे आणि घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. आता प्रसाद म्हणून खाताना एक मुख्य नियम तुम्हाला तो पाळायचा आहे, म्हणजे हे तांबूल तुमच्या घरातल्या व्यतिरिक्त बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला द्यायचा नाही, कारण तो आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असतो आणि आपल्यालाच तो भेटायला हवा. आणि म्हणूनच हे तांबूल घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. आता तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी जो काही ब्लाउज पीस घेणार आहे किंवा साडी घेणार आहे तर ती चुकूनही निळ्या रंगाची किंवा काळ्या रंगाची नसावी. निळा रंग, काळा रंग सोडून तुम्ही इतर कोणत्याही रंगाची वस्त्र जे आहे तर ते ओटी म्हणून भरण्यासाठी घेऊ शकता. तसेच तुम्ही सुद्धा ओटी भरताना निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका आणि देवीची ओटी भरू नका. आता ही ओटी जर तुम्ही घरीच भरली तर तुमच्या घरीच कुलदेवीचा टाक आहे, फोटो आहे किंवा मंगल कलश आहे, तिथे समोरच तुम्ही ही ओटी घरच्या घरीच भरली तर मग ओटीचं साहित्य काय करायचं तर पहा,
हे जे ओटीचं सर्व साहित्य आहे तर ते तुम्ही स्वतः सुद्धा वापरू शकता किंवा मग काही दिवसांनी जर तुम्ही तुमच्या कुलदेवीला जाणार असाल तर एका महिन्यामध्ये तुमचा काही प्लॅन असेल जाण्याचा तर ओटी तशीच सांभाळून व्यवस्थित ठेवा आणि जेव्हा तुम्ही कुलदेवीला जाणार आहे तेव्हा ती ओटी सोबत तुम्हाला घेऊन जायची आहे आणि कुलदेवीला अर्पण करायचं आहे. आणि जर तेही शक्य नसेल तर मग अशा वेळी काय करायचं तर या अधिक महिन्यामध्ये ज्या दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी भरणार आहे तर ती सकाळी ओटी भरून घ्यायची आहे आणि संध्याकाळी तुमची एखादी मैत्रीण असेल तर तिला घरी बोलवायचं आहे आणि तिचा व्यवस्थित मान सन्मान करून तिला ही ओटी तुम्हाला द्यायची आहे. आणि ही ओटी जर तुम्ही मंदिरामध्ये भरली असेल तर मंदिरामध्ये जे कोणी पुजारी असतात तर ती ओटी घेऊन जातात आणि म्हणून ती कोणाला द्यायचा प्रश्न येतच नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही ओटी भरायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कुलदेवीची ओटी कोण भरू शकतं. तर पहा, कुलदेवीची ओटी कोणीही भरू शकतं. विवाहित स्त्री, अविवाहित मुलगी किंवा विधवा स्त्री सुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकते. असं अजिबात नाही की विधवा स्त्री जी आहे तर ती कुलदेवीची ओटी भरू शकत नाही. आणि असा कोणत्याही ग्रंथामध्ये उल्लेख हा केला गेलेला नाहीये की विधवा स्त्रीने कुलदेवीची ओटी भरू नये. तर विधवा स्त्री सुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकते. मनामध्ये कोणत्याही शंका कुशंका न आणता अगदी तुम्ही बिनधास्तपणे कुलदेवीची ओटी भरू शकता. फक्त ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे अशा स्त्रियांनी कुलदेवीची ओटी भरू नये. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर सुतकामध्ये सुद्धा ओटी भरली जात नाही. किंवा तुमच्या घरी जर एखादी बाहेरची व्यक्ती आलेली आहे तर तिच्या हातून सुद्धा कुलदेवीची ओटी भरायची नसते. घरातल्या व्यक्तीनेच कुलदेवीची ओटी ही भरायची असते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.